नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या भागामध्ये भारतातील प्रमुख धार्मिक स्थळे आज बघणार आहोत. तर रेल्वे, आर-आर-बी, एस-एस-सी या परीक्षांसाठी हा महत्त्वाचा टॉपिक आहे. कारण टी-सी-एस, आय-बी-पी-एस पॅटर्नमध्ये यावर खूप जोर दिला जातो. त्यामुळे आज पहिले मंदिर बघूया, गोल्डन टेम्पल. तर पंजाबमधील अमृतसर या ठिकाणी हे जे गोल्डन टेम्पल आहे, तर ते गोल्डन टेम्पल कशासाठी आहे, म्हणजे ते कुणाला समर्पित आहे? तर शीख धर्माचा जो सर्वात महत्त्वाचा ग्रंथ आहे, त्याला म्हणतात गुरु ग्रंथ साहिब. तर त्या गुरु ग्रंथ साहिब या ग्रंथाचे मंदिर आहे ते गोल्डन टेम्पल. त्यामुळे हे महत्त्वाचे मंदिर आहे. त्यानंतर पुढील मंदिर बघूया. लोटस टेम्पल. दिल्लीमध्ये हे खूप खूप महत्त्वाचे मंदिर आहे. कारण हे बहाई धर्माचे पवित्र स्थळ आहे. बहाई धर्म असा धर्म आहे, की तो कोणत्याही देवाला मानत नाही, परंतु सर्व धर्म समभाव अशी भावना ठेवतो. त्यामुळे हे लोटस टेम्पल परीक्षेदृष्टीने खूप महत्त्वाचे आहे. बहाई धर्माचे आहे. नेक्स्ट आपल्या सर्वांनाच माहिती आहे, की शिर्डीचे साईबाबा मंदिर. महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यात शिर्डी येथे साईबाबा मंदिर आहे. याबद्दल जास्त काही सांगायची गरज नाही. नेक्स्ट अक्षरधाम मंदिर. तर दिल्लीमध्ये अक्षरधाम मंदिर हे एक म्हणजे भारतातील हिंदू धर्माचे सर्वात मोठे मंदिर म्हणून याची ओळख आहे. तर यामध्ये भगवान स्वामीनारायण यांची पूजा केली जाते. तर हे अक्षरधाम मंदिर दिल्ली या ठिकाणी आहे. त्यानंतर कालीघाट काली मंदिर. पश्चिम बंगाल येथील कोलकातामध्ये दक्षिणेश्वर काली नावाचं एक मंदिर आहे. तर त्या ठिकाणी काली देवीचं मंदिर आहे. तर याविषयी विशिष्ट माहिती अशी, की स्वामी विवेकानंदांचे गुरु रामकृष्ण परमहंस या ठिकाणी पुजारी होते आणि त्या देवीचे निस्सिम भक्त होते. तर ही काली मंदिर पश्चिम बंगालमध्ये आहे, ते लक्षात ठेवा. नेक्स्ट वृंदावन इस्कॉन मंदिर. तर जे भगवान श्रीकृष्णाचं वृंदावन येथील मंदिर आहे, तर इस्कॉन या संस्थेने बांधलेलं आहे. हे एक महत्त्वाचं मंदिर आहे. मथुरा या ठिकाणी आहे. मथुरा वृंदावन उत्तर प्रदेशमध्ये भगवान श्रीकृष्णाचं मंदिर. त्यानंतर कन्याकुमारी म्हणजे तामिळनाडूमध्ये कन्याकुमारी येथे भगवती मंदिर आहे. भगवती देवीचं हे एक प्रसिद्ध मंदिर आहे. परीक्षेच्या दृष्टीने सुद्धा हे खूप महत्त्वाचे मंदिर आहे. समुद्र किनाऱ्याला जवळ हे मंदिर आहे. त्यानंतर महाकालेश्वर ज्योतिर्लिंग. 12 ज्योतिर्लिंगांपैकी मध्य प्रदेशमध्ये महाकालेश्वर नावाचं एक ज्योतिर्लिंग आहे. ते उज्जैन या ठिकाणी आहे. उज्जैन या ठिकाणी भगवान शिवाला समर्पित असणार आहे. त्यानंतर या मंदिराविषयी एक अजून माहिती विचारली होती, की हे कोणत्या नदीकाठी आहे? तर क्षिप्रा या नदीकाठी आहे ते. हे जे उज्जैनचं महाकाल मंदिर आहे ते क्षिप्रा या नदीकाठी आहे. त्यानंतर भीमाशंकर ज्योतिर्लिंग. पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर अभयारण्यात हे ज्योतिर्लिंगाचं एक भीमाशंकर मंदिर आहे. या ठिकाणी भीमा नदीचा उगम होतो व भगवान शिवाला हे समर्पित आहे. त्यानंतर सर्वात महत्त्वाचे कामाख्या देवी मंदिर. गुवाहाटी म्हणजे आसाममधील जे गुवाहाटी नावाचं शहर आहे, त्या ठिकाणी कामाख्या देवी मंदिर हे प्रसिद्ध आहे. या ठिकाणी देवी कामाख्याची पूजा केली जाते. म्हणजे जी आदिशक्तीच्या योनी रूपाची या ठिकाणी पूजा केली जाते. तसेच या ठिकाणी अंबुबाची मेळावा भरला जातो. हे परीक्षेदृष्टीने सर्वात महत्त्वाचे मंदिर आहे, कामाख्या देवी मंदिर. धन्यवाद.